ज्यांना ज्यांना चिंचा आवडतात त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी आहे. चिंचा तिखट मीठ लावून खात असाल तर अजून एक वेगळा प्रकार दाखवते तुम्हाला. मस्त ताज्या झाडावरच्या काढून आणलेल्या चिंचा आहेत बघा. अशा घट्ट असणाऱ्या चिंचा घ्यायच्या, मऊ पडलेल्या चिंचा घ्यायच्या नाहीत. तर स्वच्छ धुवून घेतलेत बघू शकताय तुम्ही. आणि अशा जाड भरगच्च चिंचा पाहिजेत, म्हणजे असा चोपलेल्या चिंचा नसाव्यात. तर हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा मी इथं 5 ते 6 हिरव्या मोठ्या मिरच्या घ्यायच्या, ज्या आपण कांदा टोमॅटोची चटणी करतो बघा त्यासाठी वापरतो ना, कमी तिखटाच्या असतात त्या आणि जास्त तिखटाच्या, अशा 2 प्रकारे मिरच्या असतात त्या. तर त्याच्यातल्या जास्त तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आणि बघा चिंचा अशा तोडून घ्यायच्या आणि त्याच्यातली जी नार असते ना तर ती काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. म्हणजे ते ना खाताना दाताखाली नाही यायला पाहिजेत, तर त्याच्यासाठी हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. त्यानंतर असे बघा तुकडे करून घेतलेत मी छोटे छोटे. आणि हे बघा एकामध्ये 2-3 असे तुकडे करून घेतले. त्यानंतर खलबत्त्यामध्ये ते घालून वाटायचं, म्हणजे बारीक करायचं. अर्धं धाटं मोठं करून घ्यायचं. तुम्ही मिक्सरला लावला तरी चालेल, पण मी आता खलबत्त्यामध्ये वाटतीये. त्यानंतर लसूण एक 7 ते 8 गड्डे घ्यायचे, त्याच्यानंतर ते पण बारीक वाटायचे. त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या घेतल्या होत्या तर त्या आपण अशा खरड्याला जशा अर्ध्या धाट्या मोठ्या वाटतो तर तशा चेचून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही. मिरच्या कच्च्याच घालायच्या, अजिबात तव्यात वगैरे भाजून घालायच्या नाहीत. हे बघा असं अर्धं धाटं मोठं असं बारीक करून घ्यायचं मस्तपैकी. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे मी इथे मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे, 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. मस्तपैकी हे भाजून घ्यायचं. जर तुमच्याकडे बडीशेप असेल तर ते 1 चमचा टाकला तरी चालेल. त्यानंतर इथे धने जिरे पूड टाकलेली आहे मी, 2 चमचे धने जिरे पूड. त्यानंतर 2 चमचे इथे लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे 2 चमचे मी इथे साखर टाकतीये. तर हे सगळं घालून मिक्स करायचं. आणि इथे तेल 3 ते 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे, ते गरम करायचं आणि याच्यामध्ये ओतायचं. जर जास्त दिवस हे तुम्हाला टिकवायचं असेल तर तापलेलं तेल गरम करून थंड करून मग घालायचं. आणि इन्स्टंट खायचं असेल हे चिंचेचं लोणचं तर तुम्ही कडकडीत तेल घातलं तरी चालेल. 1 आठवड्याभरासाठी जर करत असाल तर कडकडीत तेल घालायचं. जास्त दिवसासाठी करणार असाल तर मग थोडंसं थंड करून गार करून तेल घालायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतं. तर बघू शकता किती झणझणीत असं हे चिंचेचं लोणचं तयार झालेलं आहे. 1 नंबर लागतं तोंडी लावण्यासाठी. भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता तुम्ही जेवताना. तर खूप सुंदर लागतं, काहीतरी वेगळा प्रकार असा. आणि ते आपण जे खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे, अर्धं मोठं अर्धं बारीक, त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल. तर ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही स्टोअर करून व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये ठेवा. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदीच उत्तम, म्हणजे जास्त दिवस टिकेल. तेल थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे कसं लोणचं जास्त दिवस टिकतं. एकदम पॅक डब्यामध्ये ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकेल. कसं वाटली रेसिपी नक्की कमेंट करून